काल जे नंदुरबार शहरामध्ये हिंदू समाजामध्ये तणावाच्या परिस्थिती व वेगळी झाली होती, त्या अनुषंगाने रात्री उशीर नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये CR क्राईम नंबर 579/2024 वेगवेगळे कलम अनुषंगाने यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आहे, असॉल्ट ऑन पब्लिक सर्वंट आहे आणि त्याचबरोबर 324 IPCचे 324 होते आणि इतर वेगवेगळे कलम लावून रायटिंग, त्याचबरोबर अटेम्प्ट टू मर्डर व असॉल्ट ऑन पब्लिक सर्वंट अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये एकूण 55 आरोपी 55 आरोपी आता पाहतो पोलिसांच्या ताब्यात आणि अटक आहे। 54 आरोपी ज्यांचे नाव निष्पन्न आहे ते सध्या फरार आहे। या व्यतिरिक्त पोलिसांकडे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे CCTV फुटेज व मोबाईल क्लिप्स भेटलेले आहेत त्यांची ॲनालिसिस करून या सर्व प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्या सर्वांचे नाव निष्पन्न करून त्यांना आरोपी करण्यात येईल आणि त्यामध्ये त्यांचे सर्वांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल। सध्या जे आज आरोपी अटक आहे त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्याची आता आमची प्रक्रिया सुरू आहे। सर, काही एकूण 21 पोलीस अंमलदार व होमगार्ड वेगवेगळी दुखापतीने इंजर्ड आहे, गंभीर नाही आहे। त्या व्यतिरिक्त 2 खाजगी इतर विभागाचे जे खाजगी अंमलदार आहेत ते इंजर्ड आहेत। काही सिव्हिल कंप्लेंट अजून आलेली नाही आहे, आली तर आम्ही त्यांच्यावर लगेच दखल घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू। जी परिस्थिती होती त्यावर काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एक कंट्रोलमध्ये आणण्यात आलेला होता आणि रात्रीपासून आमचा बंदोबस्त लागलेलाच आहे आणि आतासुद्धा बंदोबस्त आहे। सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील, कुठल्याही प्रकारची व्हिडिओज अफवावर विश्वास ठेवू नये। मोबाईल क्लिप्सवर छोटे क्लिप्स तयार करून वेगवेगळी अफवा पसरवण्याचा किंवा गैरसमज समाजामध्ये पसरवण्याचा काम काही समाजकंटकांकडून होऊ शकतो। त्यातून आपल्याला स्वतःला आपण बली पडू नये आणि अशी जर काही व्हिडिओ आपल्यासमोर आली तर कृपया पोलीस नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलीस स्टेशनचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांना पाठवावे। पोलीस बंदोबस्त अनुषंगाने SRPFची आमची जी एक कंपनी आहे ते पोलीस नंदुरबार सिटीमध्ये तैनात आहे आणि सर्व पोलीस नंदुरबार जिल्ह्याची जे पोलीस दल आहे त्यामधला मोठा बंदोबस्त नंदुरबार शहरामध्ये तैनात आहे आणि पोलीस विभाग सुसज्ज आहे आणि शहरामध्ये शांती ठेवण्यासाठी आम्ही तत्पर आहे।